ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, देशोन्नती इव्हिनिंग न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। चीन आणि रशियामध्ये तणाव वाढत चाललेला असताना अमेरिका एका महासंहारक अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रावर $100 अब्ज खर्च करत आहे। दुसऱ्या महायुद्धात जपानच्या हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बपेक्षा अमेरिकेच्या या क्षेपणास्त्राची क्षमता 20 पटींनी अधिक आहे। मध्य प्रदेशातील रामपूर नैकीनमध्ये आज 30 फूट खोल कालव्यात बस कोसळून भीषण अपघात झाला। या बसमध्ये जवळपास 54 प्रवासी होते। यापैकी 7 जणांना वाचवण्यात यश आलं असून 47 प्रवासी बेपत्ता आहेत। ही बस सतनाच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला। ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी आणि उपचारासाठी जीवेत श्रद्धा शतम आरोग्य योजना सामाजिक न्याय विभागामार्फत राबवण्याचा प्रस्तावित असून प्रत्येक ज्येष्ठ नागरिक शतायुषी व्हावा हा या योजनेचा उद्देश असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी म्हटले आहे। मराठा समाजाच्या आरक्षणासाठीची लढाई आता सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे। विरोधक या मुद्द्याचं राजकारण करून त्यांची पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात, परंतु समाजाने त्याकडे दुर्लक्ष करावं असं आवाहन आरक्षण समितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे। केंद्र सरकार बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडियासह 4 बँकांचे खासगीकरण करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली। या 4 बँकांना केंद्र सरकारनं शॉर्टलिस्ट केलं असून यांचे लवकरच खासगीकरण करण्यात येणार आहे असंही एका वाणिज्य वृत्तात म्हटलं आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या अपघातात मुंबईतील एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला। मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर फूड मॉल जवळ मध्यरात्री हा भीषण अपघात झाला। टेम्पो, ट्रेलर आणि कार अशा 5 गाड्यांचा अपघात झाला। अपघातात 5ही गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला। पुण्याच्या खडकवासला धरणातून कालव्याद्वारे सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर सुमारे 70,000 हेक्टर जमीन लागवडीखाली आली आहे। प्राथमिक टप्प्यात या प्रकल्पाचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे। यामुळे पिकांचे एकूण क्षेत्र त्याचबरोबर पाण्याची होणारी चोरी लक्षात येणार आहे। नाशिक जिल्हा स्थापनेला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं जिल्ह्याची महती आणि महिमा राज्यासमोर मांडण्याचा अभिनव अशा नाशिक 151 या महोत्सवाला येत्या 1 मे पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। कोल्हापूरच्या ज्योतिबा डोंगरावर आता दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे। सकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत भाविकांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जात असून 4 दरवाजांपैकी 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत। देशात आज 10,25,710 कोरोनाबाधित असून 1,36,872 ऍक्टिव्ह केसेस तर 1,55,813 रुग्णांचा दुर्दैवानं मृत्यू झाला। राज्यात आतापर्यंत 20,67,643 कोरोनाबाधित असून 37,383 ऍक्टिव्ह केसेस तर 51,525 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। नागपूर महानगरपालिकेच्या 10 झोन सभापती निवडीची घोषणा आज मंगळवारी करण्यात आली। मंगळवारी झोनमध्ये काँग्रेस नगरसेविकेनं उमेदवारी मागे घेतल्यानं निवडणूकच झाली नाही। एकंदर 10 झोन सभापती पदासाठी 13 उमेदवारांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केले। सभापतीपदी भाजपच्या नगरसेविका पल्लवी शामकुळे पन्नासे, धरमपेठ झोन सभापतीपदी सुनील हिरणवार, हनुमान नगर सभापतीपदी नगरसेविका कल्पना कुंभलकर, धंतोली सभापतीपदी नगरसेविका वंदना भगत, नेहरू नगर सभापतीपदी स्नेहल बिहारे, गांधीबाग सभापतीपदी श्रद्धा पाठक, सतरंजीपुरा झोनच्या सभापतीपदी अभिरुची राजगिरे आणि लकडगंज झोन सभापतीपदी भाजपच्याच मनीषा अतकरे अविरोध विजयी झाल्या। जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी विजयी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली। भंडारा जिल्ह्यात ग्लँडर्स या घोड्यांना होणाऱ्या भयानक आजाराचा शिरकाव झालेला आहे आणि जिल्ह्यात असलेल्या एकूण 26 घोड्यांपैकी 2 घोड्यांचे ग्लँडर्स तपासणीचे नमुने पॉझिटिव्ह आले होते। या रोगावर कुठलाही औषधोपचार उपलब्ध नसल्यानं अखेर दाभा येथील 2 घोड्यांना दयामरण देण्यात आलं। त्यांच्या मृतदेहाचे विल्हेवाट लावण्याकरिता त्यांना जमिनीत खोल खड्डा करून पुरवण्यात आलं। ही संपूर्ण कारवाई पशुसंवर्धन विभाग आणि नगर परिषदेनं पार पाडली। गोंदिया येथील अंबिका कॉलनी येथे एका 28 वर्षीय युवकानं घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली। विवेक ज्ञानसिंग सोलंकी असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे। ही घटना 15 फेब्रुवारीच्या रात्री उघडकीस आली। कोळसा पाणी जागा आमची आणि रोजगार बाहेरच्यांना असाच काहीसा प्रकार वेकोलीत अंतर्गत चालणाऱ्या खासगी कंपन्यांमध्ये सुरू आहे। मात्र आता हे चालू देणार नाही। चंद्रपुरात काम करायचं असेल तर येथील भूमिपुत्रांना रोजगार द्यायलाच लागेल, अन्यथा तुमचे काम बंद पाडू असा इशाराच आमदार किशोर जोरगेवार यांनी वेकोली प्रशासनाला दिला आहे। वेकोली अंतर्गत चालणाऱ्या विविध खासगी कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार द्या या मागणीसाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। यावेळी हजारोंच्या संख्येने बेरोजगार युवक सहभागी झाले होते।
वर्धा जिल्ह्याच्या भोगाव येथील उत्तम गलवा येथील अपघातात जखमी झालेल्या मजुरांपैकी आज पुन्हा एका जखमी मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। यामुळे मृतकांची संख्या 2 वर पोहोचली आहे। नागपूर येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। श्याम किशोर पाल असं मृत कामगाराचं नाव आहे। वाशिम तालुक्यातील सावंगा जहागीर येथील 16 फेब्रुवारी रोजी दुपारच्या दरम्यान एका घराला अचानक आग लागल्यानं त्या घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्यात। यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली। या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून त्यांच्याकडून देखील आग विझवण्यासाठी प्रयत्न केले गेले। बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर येथे वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात तलवारी नाचवल्याप्रकरणी काँग्रेस नेते नगर परिषद उपाध्यक्षांसह 4 जणांविरुद्ध 10 फेब्रुवारीला गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली होती। तेव्हा न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली होती। तदनंतर सोमवारी न्यायालयानं चौघांना जामीन मंजूर केला असता त्यांची जल्लोषात भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये कार्यकर्त्यांची गर्दी झाल्यानं सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला आहे। माझ्यासोबत संबंध का ठेवत नाही या कारणावरून आरोपी तरुणीनं तिचा भाऊ आणि इतर साथीदारांच्या मदतीनं नांदेड शहरातील आंबेडकर नगरातील विवाहित आकाश कोकरे या 27 वर्षीय तरुणाचा तलवार आणि चाकून भोसकून खून केला। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी तरुणीस अटक केली। रब्बी हंगामातील हरभरा पिकाची खरेदी नाफेडकडून करण्यात येत आहे। हरभरा पीक विक्रीसाठी नाव नोंदणी करण्याकरिता परभणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या नाफेड केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत। सकाळी 4 वाजेपासूनच शेतकरी रांगेत उभे राहत असल्याचं दिसून येत आहे। लातूर बसस्थानकातील गाडी पार्किंग ठेकेदाराकडून नागरिकांची आर्थिक लूट थांबवावी तसेच संबंधित ठेकेदार आणि संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी संभाजी सेनेच्या वतीनं विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। हिंगोली शहरामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नवीन बांधकामं सुरू आहेत। शहरातील मारवाडी गल्लीमध्ये काही दिवसांपासून सुरू असलेल्या खासगी बांधकामांमुळे वाहतुकीस असलेला रहदारीचा रस्ता सोमवार आणि मंगळवारी बंद ठेवण्यात आल्यानं आणि त्यांची मोठी गैरसोय झाली। अशा प्रकारांकडे हिंगोली नगरपालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे। धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपाचे संजय जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं त्यांची निवड निश्चित झाली आहे। साऊथ स्टार विजय देवरकोंडा लवकरच प्रोड्युसर करण जोहरच्या आगामी लायगर मधून अनन्या पांडे सोबत डेब्यू करणार आहे। याच दरम्यान विजयचा एक फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होतोय, ज्यात त्याच्यासोबत सारा अली खान दिसत आहे। शिल्पा शेट्टीची मुलगी समीशाला काल 15 फेब्रुवारीला 1 वर्ष पूर्ण झाले। या खास दिवसानिमित्त शिल्पाने एक पार्टी आयोजित केली होती। यावेळी आपल्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला तिने बर्थडे विश करतानाचा एक स्पेशल व्हिडिओ शिल्पानं सोशल मीडियावर शेअर केला आहे। स्पेनचा जागतिक स्टार टेनिसपटू राफेल नदाल यानं अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टीम इंडियानं दुसऱ्या कसोटीत मोठ्या विजयाची नोंद केली। इंग्लंडला 482 धावांचं आव्हान पेलवलं नाही आणि त्यांचा संपूर्ण संघ 164 धावात तंबूत परतला। दुसऱ्या डावात अक्षर पटेलनं 5 विकेट्स घेत पदार्पणाचा सामना गाजवला आहे। आता हवामान वृत्त। महाराष्ट्रात आज हवामान कोरडे राहण्याची शक्यता पुणे हवामान खात्यानं वर्तवली आहे। आजचे देशोन्नती इव्हिनिंग न्यूज बुलेटिन इथे संपले। तेव्हा आजच आपल्या न्यूज पेपर विक्रेत्याकडे देशोन्नतीची मागणी करा। वाचत रहा देशोन्नती, कारण प्रत्येक बातमी मागील सत्य जाण्याचा आपला अधिकार आहे। त्यासाठी देशोन्नती इव्हिनिंग बुलेटिन लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।